नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं आज सकाळी पहाटे निधन झालेलं आहे आणि आत्ता आपण सध्या त्यांच्या राहत्या घरी आहोत, एरंडवणे येथे. आणि या ठिकाणी आत्ता आपण पाहतोय की पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी आत्ता सर्वजण आलेले आहेत आणि एकंदरीत ते 82 वर्षाचे होते आणि सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी निवासस्थानातून अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे आणि त्यानंतर कलमाडी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार देखील केले जाणार आहेत. आणि केंद्रामध्ये जे काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी यांनी त्यावेळीस ते केंद्रीय मंत्री होते आणि पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांनी त्यांच्या नावाचा दबदबा हा फार मोठा आपल्याला पाहायला मिळतो. आणि कलमाडी यांचं पार्थिवाचं दर्शन दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्याच्या त्यांच्या याच राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे आणि 3 ते 3:30 वाजता नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार देखील करण्यात येणार आहेत, अशी देखील आत्ता आपल्याला माहिती मिळते. आणि एकंदरीतच गेल्या काही दिवसापासून त्यांची तब्येत खालावलेली होती आणि त्यामुळे आज सकाळी पहाटेच त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. आणि यामुळे राजकारणातील मंडळी असो आणि सामाजिक असो, या दोन्ही ठिकाणी सध्या शोककळा पसरलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे.